हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी उन्हाळी रेसिपी हे आपण बनवतोय। तर उन्हाळ्यामध्ये वाळवणाची रेसिपी आहे। तर आपण बनवतोय आज सुंठ। मार्केटला जी विकतात त्याच्यापेक्षा पण अगदी छान अशी आपण सुंठ घरच्या घरी बनवू शकतो। तर ही सुंठ आपण घरच्या घरी बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण येणार माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर अगदी छान अशी आपली मार्केटसारखी सुंठ इथे तयार झालेली आहे। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। राणी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पाहत राहा। अगदी झटकीपट होणारी ही सुंठ अगदी घरच्या घरी भरपूर अशी आपण बनवून स्टोअर करून ठेवू शकतो, अगदी वर्षभरासाठी। तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ पाहत राहा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुंठ आपण कशी बनवायची आहे ते पाहून घेऊया। तर रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय उन्हाळ्यात हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा खास ही रेसिपी बनवतोय। तर हे बनवतोय आपण सुंठ, अगदी मार्केटसारखी सुंठ बनवतोय, एक वर्षभर अशी टिकून राहू शकते। तर त्यासाठी मी अद्रक घेतलेलं आहे अर्धा किलो आणि मिठामध्ये 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतले मिठाच्या पाण्याने। आणि त्यासाठी बघा साहित्य काय घेतलेलं आहे, चुना, फक्त चुना लागणार आहे आपल्याला। तर एक 7 ते 8 चुन्याच्या पुड्या आहेत। आणि हे पहा, हे पाठीमागच्या वर्षी मी बनवलेलं सुंठ आहे। तर अजूनपर्यंत राहिलेली आहे, एवढीशी सुंठ राहिलेली आहे। आता मागच्या वर्षी 1 किलोची बनवली होती, तर एवढी सुंठ आता शिल्लक राहिलेली आहे। तर आता आपण काय करायचं आहे, ह्याची साल काढून घेणार आहोत। तर त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही राणी किचन डिशला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा। खास आपल्या रेसिपी आहेत, उन्हाळीसुद्धा स्पेशल रेसिपी आहेत। तर नक्कीच मार्केटसारखी ही सुंठ बनते। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ राणी किचन डिशला जाऊन पूर्ण पहा। तर आपण आता साली काढून घेणार आहोत आणि हा जो चूना आहे तो त्याच्यामध्ये टाकून पूर्ण एक रात्र हे आपण पाण्यामध्ये असंच ठेवून देणार आहोत। तर चला आपण सुंठीची साल काढून घेऊया। तर इथे आपण बनवतोय उन्हाळी खास रेसिपी सुंठ। तर एक वर्षभर टिकून राहणारी ही मार्केटसारखी सुंठ आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी काय साहित्य घेतले आपण पहा। तर फक्त चुना लागणार आहे आपल्याला 7 ते 8 पुडी। तर हे मी मिठाच्या पाण्याने 2 ते 3 पाण्याने आलं छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर परत एकदा पाणी मी ह्याच्यात ओतून ठेवलेलं। तर आता आपण एक चाकू घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण हे जे साली आहेत, घाण वरती जे काय आहे थोडंसं जे असेल घाण, ते ह्याची काढणार आहोत। आणि तुम्हाला जर लहान सुंठ हवी असेल तर हे मधून चिरणार आहोत, आणि जर अख्खेच्या अख्खे हवे असतील तर हे फक्त साली काढून घाण तसंच ठेवणार आहोत। तर मला तर अगदी मी चिरूनच घेणार आहोत, कारण जसं आपल्याला लागेल तशी सुंठ आपल्याला वापरता येते। तर पाहू शकता। तर आता मी सर्व साली आता ह्याच्या काढून घेऊया आपण। तर इथे पाहू शकता आपण सर्व सुरीच्या साहाय्याने साल काढून घेतलेले आहे। आणि हे छोटे छोटेच अद्रक होते, पाहू शकता। हे काय मोठे मी घेतले नव्हते, घेतानाच अगदी छोटे छोटे असे अद्रक घेतले होते। त्यामुळं साली काढून आपले अद्रकसुद्धा छोटेच आहे। त्यामुळे असंच जरी उन्हाला सुकत घातले तरी हे ते छान असे वाळून छोटेच होत जातात थोडे। तर आता आपण काय करायचं पाहूया। तर इथे मी पाणी घेतलेलं आहे, एक अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे, पाहू शकता। आता आपण काय करायचं, हा चुना आहे, तर आपण हा चुना जो आहे तो सुरीच्या साहाय्याने कट करायचे, हे पहा, आणि पाण्यात घालून घ्यायचे। तर जेवढा चुना लागेल तेवढाच घ्यायचा आहे। आता आपलं अद्रक किती आहे ते बघूनच आपण चुना घालायचा आहे, जास्त पण घालायचा नाही आहे।
तर एका पुडीमध्ये भरपूर असा चुना असतोय. 2 झाल्या. तर हे पहा, आता हाताच्या साहाय्याने आपण ते चुना जो आहे तो निवडी करून घ्यायची आहे चुन्याची. तर पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे पाण्यामध्ये. हे पहा, अजून 2 पुडी आपण घालून घेऊया. चुन्यामुळे काय होतं, आपल्या अद्रक जे आहे, सुंठ जी आहे ती टिकून पण राहते आणि कॅल्शियम आपलं छान असं त्याच्यामध्ये तयार होतं. कारण सुंठीमध्ये भरपूर असं मग कॅल्शियम होतं. आणि आपण जेव्हा थंडीचे दिवस किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण चहा करतो किंवा सुंठ पावडर पण संधिवात असेल तर पाण्यामधून आपण घ्यावी लागते कधी कधी, तर ही सुंठ पावडर आपल्याला उपयोगी पडते. तर आता बस, आता 5 पुड्या आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आता आपण बस करूया. तर पाहू शकता, तर एवढा चुना आपला बस झालेला आहे. आता आपण हे जे अद्रक आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर हे खालीवर करायचे आहे आणि हे पाण्यात सुद्धा ठेवल्यानंतर आपण हे खालीवरच करत राहायचं आहे. हे पहा, आणि आता हे पूर्ण रात्रभर हे आपण असंच ठेवणार आहोत आणि सकाळी उठून ह्याच्यातलं आपण हे काढून अगदी उन्हाला, कडक उन्हामध्ये हे 4 ते 5 दिवस आपण सुकवून घेणार आहोत उन्हात. झाली आपली सुंठ तयारी ते मग. तर आपण आता हे 1 रात्रीसाठी असंच ठेवून देऊया. ओके. तर इथे पाहू शकता, छान अशी आपण सुंठ, तर इथे पाहू शकता 15 दिवसानंतर आपली सुंठ छान अशी वाळलेली आहे कडकडीत उन्हामध्ये. आणि पाहू शकता अगदी मार्केटसारखी आपली सुंठ इथे तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान अशी ही अर्धा किलोची सुंठ आहे. तर इथे पाव किलो अशी ही सुंठ आपली इथे तयार झालेली आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, नक्कीच ट्राय करून पहा. तर माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.